गांधी जागर पहिले वक्ते प्राध्यापक प्रकाश पवार यांचा विषय आहे गांधी आणि जाती व्यवस्था. त्यांचा मी थोडक्यात इथे परिचय करून देतोय. राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये ते शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला कार्यरत आहेत. जवळपास 29 वर्ष ते अध्ययन करत आहेत आणि संशोधन. सुरुवातीला त्यांनी रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी आणि अण्णासाहेब मगर विद्यालय हडपसर इथे त्यांनी अध्यापन आणि संशोधन केलेलं आहे. महाराष्ट्रातील नवहिंदुत्ववादी संघटनांचा एक चिकित्सक अभ्यास या विषयात त्यांची PhD आहे. आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण, नवहिंदुत्व, यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब बांदोडकर यांचे नेतृत्व आदी संशोधन प्रकल्प त्यांनी केलेले आहेत. डॉक्टर पवारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD आणि MPhil पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय राजकीय प्रक्रिया, नवहिंदुत्व, राजकीय विचार प्रणाली, आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन, राजकीय सत्ता संघर्ष, मूल्य संघर्ष याविषयी त्यांचे आकलन खूप महत्वाचे मानले जातं. आयडिया ऑफ इंडिया हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. 17व्या शतकातील राजकीय विचार आणि प्रक्रिया या विषयावर त्यांनी सातत्याने मासिकांमधून लेखन केलेलं आहे. प्रमुख वर्तमानपत्रांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे आणि आत्ताचं जे डिजिटल माध्यम आहे त्या माध्यमात राजकीय विश्लेषणपर चर्चामध्ये ते नेहमी सहभागी होत असतात. विधानसभा निवडणूक, स्वराज्य संस्थांचे राजकारण, जातीपाती आणि राजकारण, लोकसभा निवडणूक, राज्याचे राजकारण इत्यादी विषयात तज्ज्ञ म्हणून ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि या विषयातले तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. विविध पुस्तकांचं संपादन, लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते दत्ता देशमुख अध्यासन केंद्र याचे ते समन्वयक, महात्मा गांधी अध्यासन केंद्र याचेही ते समन्वयक म्हणून काम पाहतात. मराठी विश्वकोश मंडळ, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट याचे ते संचालक, सदस्य राज्यशास्त्र ऑनलाईन मराठी विश्वकोश मंडळ. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. शिवपुत्र संभाजीराजे पुरस्कार, राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार, मराठी साहित्य परिषदेचा महाराष्ट्र राज्य शाहू महाराज ग्रंथ पुरस्कार. त्याचप्रमाणे अनेक पुरस्कारांची या ठिकाणी नाव आहेत. आंबेडकर ग्रंथ पुरस्कार असेल, लोकमत साहित्य पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आणि या विषयातले तज्ज्ञ याची आता आपल्याला त्यांच्या वक्तृत्वातून ओळख होणार आहे. आमचे संचालक नागपै सेवा मंच अरविंद पुरळेकर यांना मी विनंती करतो की त्यांना संस्थेतर्फे ग्रंथभेट देऊन त्यांचा इथे स्वागत करावं. डॉक्टर प्रकाश पवार ग्रंथभेट आणि त्यामध्ये बॅरिस्टर नागपै सेवा मंचचा कार्य अहवाल आहे. त्यांचं मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटं पुढची प्रश्नोत्तर आपल्याला विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. डॉक्टर प्रकाश पवार. संस्थेचे अध्यक्ष सर्व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी तसेच सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व विभागातून आलेले मान्यवर आणि विद्यार्थी, महात्मा गांधीजींच्या जाती संस्थाविषयक विचारांबद्दल किंवा जाती व्यवस्थाविषयक विचारांबद्दल गांभीर्याने चर्चा अनेक दिवस काही झाली नाही. 1988 साली माझ्या माहितीप्रमाणे श्रीमा माटे यांचं जन्मशताब्दी वर्ष असं काहीतरी होतं. त्यामुळे पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये
प्रदीप पुंडे आणि यशवंत सुमंत यांनी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याच्यावरती आधारित महाराष्ट्रातील जाती संस्थाविषयक विचार असं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी नोंदवून ठेवलं होतं की महात्मा गांधीजींचं जे जाती संस्थेबद्दलचं आकलन आहे त्याच्याबद्दल सविस्तर लिहिण्याची गरज आहे. परंतु ते काही 88ला काम झालं नाही. ते पुस्तकाच्या नंतर 90च्या दशकामध्ये, मला आता परफेक्शनने तो अंक माहित नाही, परंतु समाज प्रबोधन पत्रिकेच्या अंकात आणि इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकलीच्या अंकामध्ये साधारणपणे याच्यावरती डिबेट सुरू झाला. आणि या डिबेटमध्ये दोन महत्वाचे महाराष्ट्रातील व्यक्ती होते की ज्यांनी भाग घेतला होता. त्यातलं तुम्ही इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकलीच्या अंकातला आजही ओपन करून पाहू शकता. सुहास पर्शीकरांनी 2 आर्टिकल छोटे छोटे लिहिली होती. आणि समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये यशवंत सुमंतांचं एक मत प्रकाशित झालं होतं आणि दुसरं सुहास पर्शीकरांचं. दोन्ही मत की गांधीजी हे जाती अंत करण्याच्या बाजूला कसे होते याच्याबद्दलचं ते आर्ग्युमेंट आहे. आणि तेच दशक असं होतं की भारताच्या राजकारणामधलं की साधारणपणे त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तरी भारतात पण झाल्या होत्या की जातीच्या संघटनांचा खूप सुळसुळाट झाला. आणि जवळपास 90 पासून पुढे 15 वर्ष जात संघटना गल्लोगोळी निर्माण झाल्या. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात जरी गेला तरी जात संघटना होत्या. त्या पार्श्वभूमीवरती राजकीय पक्षांनी सुद्धा जातीबद्दलची आपली मतं निश्चित केली होती. आणि तेव्हाही गांधीजींच्या बद्दलची जातीच्या संदर्भातील जाती अंत कसे करण्यासाठी गांधीजींचे विचार उपयुक्त आहेत अशी चर्चा सुरू झाली. हे झाल्यानंतर 1999ला भिकू पारेख यांनी त्यांचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी युक्तिवाद केला की गांधीजींचे विचार हे जातीला कसं मोडतात आणि समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात याच्याबद्दलचं. हे पुस्तक जागतिक पातळीवरती सर्वत्र पोहोचलं. म्हणजे मी आधी सांगत होतो तो भारतात डिबेट होता, परंतु भिकू पारेखांच्यामुळे हा संपूर्ण डिबेट एकदम जगभर पसरला. 99चा ते प्रकाशनाचं वर्ष आहे. त्याच्यानंतरही पुढे त्याच्यावरती चर्चा होत राहिली. आणि पाठीमागच्या वर्षी म्हणजे अगदी डिसेंबरला च्या दरम्यान एक पुस्तक प्रकाशित करायचं आहे असं प्रदीप पुंडेंनी पुन्हा म्हटलं. आणि ते जे महाराष्ट्रातील जाती संस्थाविषयक विचार हे पुस्तक होतं त्याच्यामध्ये त्यांनी महात्मा गांधीजींचे जाती संस्थाविषयक विचार, विनोबा भावे यांचे जाती संस्थाविषयक विचार आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे जाती संस्थाविषयक विचार असे 3 लेख एकत्रित करून त्या पुस्तकात सामील केलेले आहेत. ते पुस्तक त्यांच्याकडून छापून झालेलं आहे, परंतु ते बाहेर विक्रीला आलं का नाही मला माहित नाही. परंतु सांगण्याचा मुद्दा की ह्या पाठीमागच्या 30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये गांधीजींच्या जात संस्था जात व्यवस्था मोडण्याच्या बद्दलच्या विचारांची खूप तपशिलाने चर्चा अकॅडमिक क्षेत्रामध्ये एक होते. दुसरी ती राजकीय पक्षांमध्ये होत आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सामाजिक चळवळींमध्ये ही चर्चा कित्येक दिवसापासून होत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा की त्यांच्या जाती संस्थाविषयक विचारांच्या बद्दल अनेकांना माहिती आहे, इन्फॉर्मेशन पण आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आधारित एक आसाम मधले लेखक आहेत, त्यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा हिंदी अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे एकूण इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना आहे. तीच इन्फॉर्मेशन मी काय पुन्हा तुम्हाला सांगत नाही. त्याचे तपशील तुमच्याकडे आहेत. आणि मी चालत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं
गांधीजींच्या समग्र साहित्यामध्ये अनेक ठिकाणी टिपणं, अनेक ठिकाणी इन्फॉर्मेशन सुद्धा उपलब्ध आहे. मला याच्या व्यतिरिक्त एक 2-3 मुद्दे सांगायचे गांधीजींच्या बद्दलचे. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतामध्ये जात मोडण्यासाठी किंवा समता निर्माण करण्यासाठी 20व्या शतकामध्ये सर्वात जास्त प्रयत्न झाले. ते प्रयत्न किंवा ते प्रकार साधारणपणे 4 होते. पहिला प्रयत्न केला सर्वात मोठा तो विठ्ठलरामजी शिंदे यांनी, आणि त्यांचा आवाका अखिल भारतीय स्वरूपाचा होता. त्यांनी त्यांच्या पुस्तकाला पण नाव दिलं आणि ते भारताच्या आत्ताचा भारत आहे त्या सगळ्या भागामध्ये फिरले, परंतु आत्ताच्या भारताच्या पलीकडे जो 1901ला होता त्याही भागामध्ये ते फिरलेले होते आणि त्यांना त्या हिंदुस्थानचा एक आवाका होता. हे एक मॉडेल आहे, हे एक प्रकार आहे आणि तो खूप अभ्यासपूर्ण प्रयत्न होता, सोशलॉजिकल होता तो प्रयत्न. दुसरा प्रयत्न झाला त्याच्यानंतरचा तो म्हणजे एकाच वेळेस सुरू खरं तर झाला तो महात्मा गांधी यांचा आणि त्याच्या जोडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणजे एकूण 3 प्रारूप या जात मोडण्याच्या बद्दलच्या विचारांची पुढे आली. त्यानंतर त्याच शतकामध्ये 4थं मॉडेल पुढे आलं प्रकार तो म्हणजे राम मनोहर लोहिया यांचा. म्हणजे तुम्हाला एकूण 4च प्रकार दिसतात. ह्याच्या व्यतिरिक्त उरलेले सगळे लोक कुठे ना कुठे या प्रारूपाशी संलग्न किंवा मिळून मिसळून जातील. याही प्रकारांना तुम्ही असं केलं की फार ह्याच्यामध्ये फार वितंडवाद न घालता अचूकपणे किती प्रकार आहेत तर शिल्लक राहतात 2च. एका बाजूला महात्मा गांधीजींचं मॉडेल आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मॉडेल. आणि याला आपण आपल्या परिभाषेमध्ये असं म्हणतो की हे जात मोडण्याचे जात अंताचे आहे, परंतु हे खरे तर जागतिक पातळीच्या संदर्भामध्ये हे समता प्रस्थापित करण्याचं प्रारूप होती ती 2. म्हणजे भारताने त्यातल्या त्यात मोठी आणि सगळ्या भारताला बदलवणारी जी प्रारूप विकसित केली ती ही 2 प्रारूप आहेत. आता या 2 प्रारूपांबद्दल संपूर्ण 20व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकानंतर आता जी काही 26 वर्षे झालेली आहेत 21व्या शतकातील, त्यात वाद काय आहे तर मुख्य वाद आहे महात्मा गांधींनी गांभीर्याने जात मोडण्याचा विचार केला नव्हता आणि तो सततच मांडला जातो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप गंभीरपणे जात संस्था मोडण्याचा विचार मांडला. ही चर्चा खूप पॉप्युलर आहे आणि हे लहान मुलांपासून अगदी कळत नसणाऱ्या व्यक्तींपासून चांगल्या कळणाऱ्या व्यक्तींपर्यंत ही चर्चा आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे, तुम्ही जर असा विचार केला की गांधींच्या विना आंबेडकरांचा विचार कसा करायचा आणि आंबेडकरांच्या विना गांधींचा विचार जातीबद्दल कसा करायचा, तर हे भल्या भल्यांची फजिती उडेल. म्हणजे किती मोठा विचारवंत असला तरी गांधींनी घेतलेले निर्णय जातीच्या बद्दलचे आणि आंबेडकरांनी घेतलेले निर्णय हे जणू काय दोघांमध्ये एक संवाद होत चालला होता असे आहेत. प्रत्यक्षात तुम्हाला रणांगणामध्ये भांडण दिसेल, परंतु विचारांच्या पातळीवरती जर तुम्ही खूपच शांतपणे विचार केला तर याच्यामध्ये संघर्ष तसा फार कमी आहे. परंतु राजकारणाचा पट डोक्यात असल्यामुळे प्रत्येकाच्या आणि आपापलं राजकारण करायचं असल्यामुळे हे 2 मॉडेल परस्पर विरोधी आहेत असं मांडून दाखवण्याकडे जास्तीत जास्त कल राहिला. आता त्याच्यामध्ये कुठं जायचं, किती समता प्रस्थापित होणार, हे मुद्दे तपशिलाचे वेगळे आहेत. परंतु तुम्ही यातले काही मुद्दे पाहिले तर मी त्यातले फक्त तुम्हाला पहिल्यांदा 4 मुद्दे सांगतो.
पहिला मुद्दा म्हणजे कोणता? महात्मा गांधीजींनी आणि आंबेडकरांनी जातीतलं काय मोडण्याचा प्रथमता प्रयत्न केला, तर ते ब्राह्मणत्व किंवा हिंदुत्व मोडण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांनी तर सरळ हिंदुत्व असंच म्हटलं. गांधींनी हिंदुत्व किंवा ब्राह्मणत्व म्हटलं जरी नसलं तरी महात्मा गांधीजींनी जातीच्या संदर्भात निर्णय घेताना ब्राह्मण उच्च जात यांना कोणता अधिकार होता याचा अभ्यास करून ते विशेष अधिकार सर्वांना देण्याची भूमिका घेतली. ज्या ठिकाणी सर्वांना अधिकार ज्ञानाचा दिला, सर्वांना अधिकार विद्येच्या क्षेत्राचा दिला, तेव्हा ज्ञान नावाची विशेष गोष्ट शिल्लक राहिली नाही. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी काय केला, तर ब्राह्मणांना कोणत्या क्षेत्रापुरतं मर्यादित केलं, तर फक्त मोक्षाशी संबंधित. मोक्ष नावाची जी गोष्ट आहे त्यातलं काय कार्य करायचंय तर ते मान्य केलं. आणि हे अनेक तपशील देऊन भिकू पारेख यांनी लिहिलेलं आहे. आणि इथं तुमच्या असं लक्षात येतं की यातलं ब्राह्मणत्व, वर्चस्व आणि विशेषाधिकार हा जर नष्ट होत असल्यामुळे किंवा याचाच अंत होत असल्यामुळे आणि याचं सार्वत्रिकरण होत असल्यामुळे जात नावाच्या गोष्टीतला मोठा भाग निघूनच जातो. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा कोणता आहे, तर क्षत्रियत्वाचा. क्षत्रियत्वाचं दुसरं नाव आहे हिंदुत्व. म्हणजे कुणी भारतात म्हणो अगर ना म्हणो, परंतु क्षत्रियत्वाचा गौरव, क्षत्रियत्वाचा आग्रह या गोष्टीमध्ये तुम्हाला असं दिसतं की हिंदुत्व आहे. म्हणजे काही लोक जे म्हणतात की आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्याकडे हिंदुत्व नाही, आणि ब्राह्मण किंवा उच्च जातींकडे हिंदुत्व आहे, त्यांच्याकडे हिंदुत्व आहे, तर ती चुकीची गोष्ट आहे. ते स्वतः क्षत्रियत्वाचा दावा करतात तेव्हा त्या क्षत्रियत्वामध्ये हिंदुत्व दडलेलंच आहे. महात्मा गांधीजींनी हा दुसरा प्रयत्न केला की त्यांचं क्षत्रियत्वातलं हिंदुत्वच मोडून टाकलं. उदाहरण दाखल काय, तर त्यांनी पहिला मुद्दा क्रिएट केला तो म्हणजे क्षत्रियत्व ही एक युद्ध संस्थेवरती लढण्याची गोष्ट आहे. त्यांनी ते युद्ध संस्थेलाच अमान्य करून टाकलं आणि जे सांस्कृतिक साहित्य होतं रामायण किंवा महाभारताचं, ते महाभारत त्यातल्या त्यात युद्धाचं कथानक नसून अहिंसेचं कथानक आहे. हे जे लोकांच्या विचार विश्वात आणलं, म्हणजे तुम्ही कल्पना करा की लोकांचं विचार विश्व महाभारताची कथा घरात सुद्धा वाचू नये असं होतं. आणि तुम्ही जर त्या फ्रॉइडच्या कल्पनेनुसार एक सज्ञानी मन म्हणजे ज्याचा ज्ञान आहे ते, आणि दुसरं जे माहीत नसणारं माणसाचं मन असतं, त्या माहीत नसणाऱ्या गोष्टीतून गांधींनी खाली युद्ध नावाची गोष्ट नाकारून अहिंसा नावाचं तत्व आणलं त्या महाभारताच्या रूपामध्ये. म्हणजे अशी कोण कल्पना सुद्धा करू शकत नाही की युद्ध संस्थेला या पद्धतीने त्यांनी रिजेक्ट केलं. युद्ध संस्थेला रिजेक्ट करण्याबरोबर त्यांनी राज्य संस्थेच्या दमनकारी शक्तीला सुद्धा रिजेक्ट केलं. राज्य संस्थेची दमनकारी शक्ती आणि युद्ध संस्थेची, त्यातला उदाहरण घ्यायचं तर पोलीस नावाची यंत्रणा, लष्कर नावाची यंत्रणा, राज्यकर्ता नावाच्या यंत्रणेला सुद्धा त्यांनी पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला. इथं तुम्हाला असं दिसतं की क्षत्रियत्वाचा आणि ब्राह्मणांचा किंवा उच्च जातींचा एक दावा होता, कोण रुलिंग क्लास. हे उच्च जाती म्हणत होते आम्ही रुलिंग क्लास आहोत, क्षत्रिय म्हणत होते आम्ही रुलिंग क्लास आहोत. त्या दोघांचाही इथं हा वादाचा मुद्दा संपुष्टात येऊन युद्ध संस्थाच नष्ट होते. आता तिसरा मुद्दा क्रिएट झाला, याच्यामुळे क्षत्रियत्व तर गेलंच, पण तिसरा मुद्दा क्रिएट झाला तो म्हणजे वैश्यांच्या संदर्भातला संपत्ती मिळवण्याचा, काम करण्याचा अधिकार
किंवा ते वैश्य म्हणजे संपत्ती मिळवणारेच आहेत, व्यापार उद्यम करणारेच आहेत, उद्योगधंदा त्यांच्या डोक्यातच आहे आणि तो उद्योगधंदा करताना तुम्ही त्यांनाच तो राईट आहे, इतरांना राईट नाही. तर गांधींनी सगळे वैश्यांचे व्यवसाय सर्वांसाठी खुले करून टाकले. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, कुठलाही व्यापार करा, उद्योग करा. याच्यामुळे इकॉनॉमीच्या क्षेत्रातून येणारं जे हिंदुत्व होतं, जे जातीचं नियंत्रण होतं, तेही तिथं पुन्हा नष्ट झालं तिसऱ्या प्रकारानुसार. त्याच्यामुळं वैश्य नावाच्या गोष्टीमध्ये सुद्धा एक छुप्या पद्धतीने जाती व्यवस्था बसलेली होती, ती नष्ट होते. चौथा मुद्दा, ज्यांना सेवा जाती मानल्या होत्या, सेवा देण्याच्या, त्या सेवा देणाऱ्या जातींना संकुचित रूप आलेलं होतं की तुम्ही फक्त सेवाच द्यायच्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सेवा द्यायची काय कारण नाही, सेवा देण्याचं लक्ष्मी पुत्रांनी सुद्धा सेवा द्यावी. लक्ष्मी पुत्रांनी सेवा द्यावी म्हणजे वैश्यांनी पण सेवा द्यावी, क्षत्रियांनी पण सेवा द्यावी आणि उच्च जातींनी सेवा द्यावी. म्हणजे सेवा नावाची एक अशी वेगळी कॅटेगरी केली की ज्या कॅटेगरीमध्ये सर्व जातींचा पुन्हा समावेश झाला. आणि ज्या सेवा देणाऱ्या जाती होत्या त्यांना सांगितलं तुम्हाला विद्येचा अधिकार आहे, तुम्ही शिकू शकता, ज्ञानाचा अधिकार त्यांना दिला. त्यांना व्यापार उद्यम व्यवसाय करण्याचा कोणताही अधिकार दिला. आणि याच्या व्यतिरिक्त क्षत्रियत्वाची युद्ध संस्था मोडल्यामुळे जे कोण लोक युद्ध संस्थेचा, युद्धाचा आग्रह धरत होते तेही त्यांच्यामधलं नष्ट झालं. म्हणजे याचा अर्थ या 4 मुद्द्यांवरती तुम्ही सारासार रूपामध्ये विचार करायला गेला तर एक निष्कर्ष पुढे येतो. तो कोणता आहे की जात नावाची संस्था जितक्या गतीनं आंबेडकर मोडत होते तेवढ्याच गतीने महात्मा गांधीजी सुद्धा मोडत होते. वादाचा मुद्दा इथं शिल्लक राहत नाही. कोणत्या दिशेने आपण चाललोय, तर जात मोडण्याच्या दिशेने चाललोय. मार्ग वेगळे असतील, आर्ग्युमेंट वेगळा असेल, आशय वेगळा असेल, परंतु गांधींमध्ये ते नव्हतंच असं मात्र काय म्हणता येत नाही. हा पहिला मुद्दा आहे. आता दुसरा मला मुद्दा यातून सांगायचा आहे तो असा, गांधीजींच्या या गोष्टीबद्दलचा. महात्मा गांधीजींच्या बद्दल एकूण त्यांच्या लाईफ मध्ये 3-4 टप्पे पाडावे लागतात तुम्हाला. त्यातला पहिला टप्पा साधारणपणे 19व्या शतकातल्या शेवटच्या 2 दशकातला आहे आणि पुढे 15 वर्षांचा आहे, म्हणजे 1915 पर्यंत. त्या काळाबद्दल फार कोण बोलतच नाही, परंतु त्या काळाबद्दल महात्मा गांधी ठाम आहेत की अस्पृश्यता नसली पाहिजे आणि अस्पृश्यता मोडली पाहिजे. हे 2-3 वेळा तरी त्यांचं लिखित स्वरूपात, भाषण स्वरूपात, युक्तिवादाच्या स्वरूपात मत पुढे आलेलं आहे. 1915 नंतर गांधीजींना थोडं ते भारतात आल्यामुळे, भारतीय सगळ्या परिस्थितीबद्दल ते मत देत असल्यामुळे 1915 ते 1927 या दरम्यान खूप आंतरविसंगती क्रिएट झालेल्या आहेत. त्यातही 2 टप्पे पडतात. म्हणजे 1915 पासून ते साधारणपणे 20 पर्यंत गृहीत धरा तुम्ही एक भाग आहे आणि 1920 ते 1927 हा दुसरा भाग आहे. इथं त्यांनी जे बोललं गेलं ती जशीच्या तशी वाक्य कोट केली जातात. म्हणजे उदाहरणार्थ, मी सर्व जाती मोडीन आणि 4 वर्ण शिल्लक ठेवेन. आता हे एवढंच वाक्य शब्दावरती आळून बसण्यासारखं हे वाक्य आहे. अशा त्यांच्या अनेक गोष्टी घेण्यामुळे परिणाम असा झाला की आंतरविसंगती दिसतात. त्यामुळे हा टप्पा घेऊन गांधीजींचं पूर्ण मूल्यमापन करता येत नाही. परंतु अनेक व्यक्तींना या टप्प्याबद्दलचं खूप आकर्षण आहे आणि गांधीजींच्या याच टप्प्याबद्दलच्या गोष्टींचं मूल्यमापन ते या अशा वाक्यांवरती आधारित करतात. परंतु 1927 हे वर्ष असं आहे की 1927 नंतर महात्मा गांधीजी 1927 ते
1948च्या दरम्यान कधीही वर्ण व्यवस्थेचं समर्थन केल्याचं विधान सापडत नाही. कुठेही तुम्ही सगळं नीट साहित्य चेक करा, तुम्हाला असं विधानच सापडत नाही की त्यांनी वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो कोणता, या काळाच्या दरम्यानचा. या दरम्यान त्यांनी जो महात्मा गांधींनी आंबेडकरांना रिप्लाय दिला, आंबेडकरांचा त्यांचा संवाद झाला, आंबेडकरांचं त्यांचं देवाणघेवाण झाली, ती फारच वेगळ्या पद्धतीची आहे. तिचाही अन्वयार्थ नीट लावला गेला नाही. मी तुम्हाला त्यातलं फक्त एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण कोणतं, तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये भेटले हे उदाहरण नाही. ते उदाहरण त्याच्यानंतरच आहे. ते म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही गेले आणि महात्मा गांधीजी गेले. ते तिकडून आल्यानंतर महात्मा गांधीजींना अटक झालेली होती, राजबंदी ते होते. त्यांनी उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणाच्या नंतर जे काय 8 दिवस चर्चा, वाद आणि एकूण त्याचं जे बाहेर रिफ्लेक्शन आहे तो अर्थच चुकीचा लागला गेलेला आहे. त्याच्यामुळे कलुषितपणा आणि वाक्यांचे चुकीचे अर्थ खूप बाहेर आले. ते इतके मोठे आहेत की कळतच नाही. परंतु तुमच्या नीट लक्षात यायचं असेल तर हे विधानाचे अर्थ आणि प्रत्यक्ष भारतात जे घडलं या तुम्ही एकमेकाला लावून पहा. त्यातला पहिला मुद्दा आहे, ब्रिटिशांनी त्यांना त्या गोलमेज परिषदेमध्ये किती मतदारसंघ द्यायचं कबूल केलं होतं? 100च्या खाली होते. महात्मा गांधीजींनी त्यांना किती मतदारसंघ द्यायचं कबूल केलं? ते 100च्या वर आहेत. आता महात्मा गांधीजींनी त्यात वाढ केली का घट केली? मग महात्मा गांधीजी त्या भूमिकेबद्दल शत्रू आहेत का मित्र आहेत? जर तुमच्या प्रतिनिधित्वामध्ये वाढ होत असेल तर ते शत्रू कसे राहतील? हा कॉमन विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि प्रत्यक्षात त्यांना आंबेडकरांना तोंडाने मागायला सांगितलं होतं की किती तुम्हाला जागा पाहिजे सांगा, आणि त्या वाटाघाटी करून जवळपास 200च्या घरातल्या जागा त्या साधारणपणे 140च्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे मुद्दा असा आहे, आंबेडकरांमध्ये गांधींमध्ये चर्चा झाली. आणि दुसरा मुद्दा, ब्रिटिश देत होते त्याच्यापेक्षा जास्त जागा दिल्या. ही गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार हा प्रश्न सगळ्या वातावरणात आहे, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन निगेटिव्ह आहे. माझ्या दृष्टिकोनातून ते पॉझिटिव्ह आहे असं माझं मत आहे. दुसरा मुद्दा, त्या घटनेपर्यंत म्हणजे 32 पर्यंत, सप्टेंबर मधल्या 32च्या 20 सप्टेंबरची ती काहीतरी घटना आहे, तोपर्यंत तुम्ही असा प्रश्न विचारा, भारतामध्ये सामाजिक न्यायाला म्हणजे सकारात्मक कृतीला किंवा आरक्षणाला लेजिटिमसी होती का नव्हती? लेजिटिमेट होणे एखादी गोष्ट, तर भारतामध्ये सामाजिक न्यायाचं धोरण सरकारी पातळीवरती, काँग्रेस पक्षाच्या पातळीवरती, सगळ्या पुढाऱ्यांच्या पातळीवरती अनलेजिटिमेट होतं. परंतु आरक्षणांना महात्मा गांधीजींनी मान्यता देण्यामुळे परिणाम असा झाला की भारतात पहिल्यांदा सामाजिक न्याय लेजिटिमेट झाला. हे महात्मा गांधीजींचं प्रचंड मोठं योगदान आहे. तुम्ही ह्याची कल्पनाच करू शकत नाही. हे सरकारला सुद्धा करता येत नव्हतं. सरकार घाबरत होतं आणि सरकारचं धोरण हे लेजिटिमेट करण्याचं नव्हतं ब्रिटिश सरकारचं, तर ते 3 ग्रुप पाडण्याचं होतं. एक ग्रुप मुस्लिमांचा, एक ग्रुप हिंदूंचा, एक ग्रुप दलित म्हणून दलितांचा, हे असं त्यांचं धोरण होतं. गांधीजींनी या धोरणावरती मात करून सामाजिक न्याय इंडियामध्ये क्रिएट करायचा आहे हीच भूमिका घेतल्यामुळे तुम्ही अगदी शांतपणे उत्तर द्यायचं ठरलं तरी भारतामध्ये
म्हणजे अगदी तत्वज्ञानी असणारे जॉन रॉल असू द्यात, अमर्त्य सेन असू द्यात, यांना शांतपणे प्रश्न विचारला त्यांच्या लिटरेचरला तरी उत्तर एकच मिळेल, 1932 हे भारतातलं असं वर्ष आहे की त्याने सामाजिक न्याय नावाची गोष्ट या भारतामध्ये प्रथमतः सरकारी धोरणातच इन्सर्ट करून टाकली. हे वेगळेपण आहे महात्मा गांधीचं. सामाजिक न्याय म्हणजे जात मोडण्याचं एक मॉडेल आहे असं माझं मत आहे. कारण तुम्ही आजही बघता की सर्व लोक आग्रह कशाचा धरतायत? सामाजिक न्यायाचा. आणि सामाजिक न्यायाचा आग्रह म्हणजे शेवटी आरक्षण कोणाला किती असावं हे जुन्या नियमाप्रमाणे. मी आत्ताच्या आरक्षणाबद्दल बोलत नाही. म्हणजे आता कोण पण उठतो ना आरक्षण मागतो त्याला सामाजिक न्याय काय म्हणतात? येऊ शकत नाही आणि कुणाच्या सामाजिक न्यायाचं त्या आरक्षणाचं समर्थन नाही. परंतु हा मुद्दा इथला वेगळा आहे हे तुम्ही लक्षात घेतलं तर जात नावाची गोष्ट पुन्हा इथं मोडते आणि गांधीजीच ते मोडण्यामध्ये पुढाकार घेतात. यातला आणखीन तिसरा मुद्दा आहे तो तर फार महत्वपूर्ण आहे. तो या अर्थाने आहे की एकच उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर आणा. पंडित जवाहरलाल नेहरूंची आई किंवा अशा प्रकारच्या महिला जाती व्यवस्था किती पाळत होत्या आणि ते प्रमाण थोडं ज्यादा होत. महात्मा गांधीजींनी उपोषण केलंय म्हटल्यानंतर आणि महात्मा गांधी जगतील का मरतील याची चर्चा होती म्हटल्यानंतर या महिला बाहेर पडल्या. त्यांनी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व वेगवेगळ्या जातीतल्या महिलांना एकत्रित केलं, पुरुषांना एकत्रित केलं, स्वतःच्या घरी स्वयंपाक केला, मिळून सर्वांनी एकत्रित खाल्ला आणि त्याचे फोटो काढून टाकायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जात मोडती का नाही याच्यामध्ये तर जात मोडण्यासाठीचा हा खूप मोठा पुढाकार होता. म्हणजे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जात मोडण्यामध्ये पुढाकार कुणी घ्यायचा आहे तर जात मोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आत्मसन्मान मिळाला पाहिजे. परंतु महात्मा गांधीजी इकडे असं सांगतात आत्मशुद्धी झाली पाहिजे. तर आत्मशुद्धीचा अर्थ हा नव्हे कोणाला आत्मशुद्धी होईल आणि तेवढी वाट बघायला लागून लोक बघतील अशी त्यातला अर्थ नाही. महात्मा गांधीजींनी आपला जेव्हा जीव पणाला लावला उपोषणात तेव्हा त्यांनी माणसांचं मत परिवर्तन 8 दिवसात केलं. हजारो वर्ष वाट पाहायला लावली नाही त्यांनी. आणि दुसरा मुद्दा हा बदल फक्त मी पहिला मुद्दा सांगितला त्याप्रमाणे सरकारी पॉलिसीतला सामाजिक न्यायाचा नव्हता तर हा बदल सायकोलॉजिकल होता. माणसांचं मन बदलणं, एक बुद्धी बदलणं विवेकाचा हा एक मुद्दा आहे पण माणसांचं मन बदलणं हा दुसरा मुद्दा आहे. आणि माणसांचं मन बदललं तर आत्मशुद्धीची शक्यता जास्त असते. आणि आज सुद्धा समाजामध्ये ही जात मोडायची असेल तर तुम्ही ज्या कनिष्ठ जाती आहेत त्यांना सांगून फार उपयोग नाही. हे जे वरिष्ठ पाळतायत त्यांच्या मनातली जात कशी घालवायची हा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ वैश्य असतील तर वैश्यांचं इकॉनॉमीवरचं नियंत्रण कसं घालवायचं, क्षत्रिय असतील तर त्यांच्या हिंसेच्या पूजेबद्दलचा विचार कसा नष्ट करायचा, जर ते उच्च जातीतले असतील तर त्यांचा ज्ञानावरचा अधिकार आमचाच आहे ना आम्ही म्हणतो तेच वाक्य अंतिम आहे हे हा विश्वास कसा घालवायचा तर याच्यासाठीच प्रारूप गांधीजींचं होतं. आणि हे मॉडेल तुम्ही तेव्हाही आजही आणि उद्या भविष्यात देखील राबवू शकता असं मॉडेल. म्हणून हे मॉडेल अप्रस्तुत आहे असं मला वाटत नाही. मनात आणलं तर हे मॉडेलला या क्षणापासून प्रत्येक माणूस राबवायला सुरुवात करू शकतो आणि आपापल्या परीनं थोडं का होईना ती जात मोडण्यासाठी योगदान देऊ शकतो. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे
की ते 1932 सालचा निर्णय हाच मुळात आंबेडकर वर्सेस गांधी असा नव्हता. ती खरं तर तुम्ही नीट पाहिला गेला तर फार काही संघर्षाची कथाच नव्हती, परंतु अजूनही ती कथा नीट मांडायची आहे, नीट त्याचं इंटरप्रिटेशन व्हायचं आहे. आणि ते कुणी केलं तरी अकॅडमिक मी बोलतोय असं बोलून उपयोग नाही, ते माणसांच्या मनाला जाऊन भेटलं पाहिजे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. म्हणून 1932 हे फार महत्वाची गोष्ट आहे. नंतर दुसरा मुद्दा, महात्मा गांधीजींच्या संदर्भात आंबेडकरांनी म्हणजे अस्पृश्यांसाठी गांधींनी आणि काँग्रेसनी काय केलं, हे जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचा ड्राफ्ट तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. त्या ड्राफ्ट मध्ये जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद माझ्या आकलनानुसार, मी काही तुमच्या आकलनानुसार म्हणत नाही, साधारणपणे 1932च्या आधीचे पुरावे आहेत. 1932च्या आधी गांधीजी किंवा काँग्रेस जी करत होती त्याच्याबद्दलचे आहेत. त्या पुस्तकाला घेऊन गांधींना आंबेडकर असे म्हणत होते म्हणून सतत युक्तिवाद करणं हे पण चूक आहे. त्या पुस्तकाचं तुम्ही काळाच्या बेसलाईन वरती ते कुठं फिट होतं, त्याच्यानंतर त्या पुस्तक ते कुठून पुढं त्याचा संबंध बऱ्यापैकी संपत जातो, ह्याचाही विचार आज तटस्थपणे करण्याची गरज आहे. हे मला साधारणपणे पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये जाणवलं होतं. याचं कारण की मला महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिण्यासाठी सांगितलं होतं आणि मी चरित्र लिहित लिहित या 35, 36, 48 पर्यंत आलो होतो. तेव्हा मला हे सतत जाणवायचं की आंबेडकर आणि गांधी जातीच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात नाहीत, उलट त्यांच्यामध्ये काहीतरी एक संमतीचं क्षेत्र तयार होत चाललेलं आहे आणि ते दोघंही एकाच बाजूकडे येताना दिसतात. आणि ते शेवटी म्हणजे तुम्हाला अगदी साधारणपणे 41च्या पुढे गांधीजी इतके आंबेडकरांच्या जवळ आले आणि आंबेडकर गांधीजींच्या जवळ आले की दोघांचे विचार जातीबद्दलचे एकमेकात मिसळतायत का काय अशी अवस्था क्रिएट झाली. आणि त्याचं उत्तम उदाहरण कोणतं तर ते सर्वांना इन्फॉर्मेशन आहे, तेच पुन्हा आहे की मी फक्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहांनाच जाणार आणि या लाईनवरती गांधीजी त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या सुद्धा कुणाच्या विवाहाला गेले नाही. हे प्रमाण आहे त्यांच्या विचारांचं कुठल्या बाजूला झुकले त्याचं. आणि आंबेडकरांच्या बाजूने जेव्हा आंबेडकरांनी विवाह करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी जे आमंत्रण दिलं होतं गांधींच्या पेरना, त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, गांधी असते तर ते माझ्या विवाहाला जाणीवपूर्वक आले असते. इथं तुम्ही लक्षात घ्या, इथं संवाद हा वितंडवाद राहिला नाही, बेसूर राहिला नाही, एकमेकांचं शत्रुत्व राहिलं नाही. परंतु याबद्दलचा वाद जर समाजामध्ये खूपच मोठा आहे आणि पुन्हा चालू चर्चेच्या रूपात राहिला तर एक घटना मात्र घडू शकते की दोन राजकीय शक्ती, दोन सामाजिक शक्ती कारण नसतानाच एकमेकाच्या विरोधात बोलत राहू शकतात. परंतु कमीत कमी केवळ महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित म्हणजे काँग्रेस बाजूला करून सुद्धा फायनली आंबेडकरांचे जात संस्था मोडण्याचे विचार, महात्मा गांधीजींचे जात संस्था मोडण्याचे विचार आणि आणखीन एक आहे महात्मा फुलेंचे जात मोडण्याचे विचार, याच्यामध्ये अर्क काढला तर तो फायनली एकच निघेल असं मला वाटतं. मला त्यांनी 12 वाजेपर्यंतची वेळ दिली, त्यामुळे थांबतो. धन्यवाद.